पलूस सहकारी बँकेस तरतूदपूर्व 11 कोटीपेक्षा अधिक नफा, अध्यक्ष वैभवराव पुदाले। सन 2025-26 या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेस तरतूदपूर्व रुपये 11 कोटीपेक्षा अधिक ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। स्वर्गीय माननीय वसंतरावजी पुदाले दादा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बँकेचा कारभार पारदर्शकपणे केल्याने तसेच बँकेच्या सर्व ग्राहकांच्या सहकार्याने व विश्वासावर बँकेचा एकूण व्यवसाय रुपये 1215 कोटीपेक्षा अधिक झालेला आहे। आर्थिक वर्षात बँकेने व्यवसायात अतिशय चांगली प्रगती केली असून विक्रमी नफाही मिळवला आहे। तसेच बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण 0% करण्याची परंपरा कायम ठेवण्यात बँक यावर्षीही यशस्वी झालेली आहे। बँकेची झालेली चौफेर प्रगती ही केवळ सभासद, कर्जदार, ठेवीदार, ग्राहक यांच्या बहुमोल सहकार्यामुळे झालेली आहे। बँकेने सतत सभासदांना 11% दराने लाभांश दिला आहे। यावर्षी सभासदांना 11% दराने लाभांश देण्याचा मानस आहे। बँकेच्या सभासदांनी बँकेच्या माननीय संचालक मंडळावरील दाखवलेला विश्वास माननीय संचालक मंडळाने सार्थ करून दाखवला आहे। यापुढेही बँकेचे माननीय संचालक मंडळ निपक्षपातीपणे काम करीत राहील। बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीमध्ये बँकेचे सर्व सभासद, ग्राहक वर्ग, माननीय संचालक मंडळ अधिकारी, शाखा अधिकारी, वसुली अधिकारी व सर्व सेवक यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले। आर्थिक वर्षात बँकेने टेंभुर्णी, सांगोला, नातेपुते, वाई या नवीन 4 शाखा सर्व सोयींनी युक्त सुरू केल्या असल्याची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन माननीय श्री वैभवराव सूर्यवंशी पुदाले यांनी याप्रसंगी दिली आहे। बँकेच्या एकूण ठेवी 708.55 कोटीपेक्षा अधिक व एकूण कर्ज 504.19 कोटीपेक्षा अधिक झाली आहेत। आर्थिक वर्षात व्यवसायात 151 कोटी इतकी विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील यांनी दिली आहे। बँकेचा कारभार हा नेहमीच अत्यंत पारदर्शक राहिला असून चालू वर्षी बँकेने व्यवसायात भरीव प्रगती केली असून पुढील वर्षी बँक 1400 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करणार आहे। बँकेने अद्ययावत सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने एटीएम, मोबाईल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, क्यूआर कोड, यूपीआय यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत। बँकेचे सीआरएआरचे प्रमाण 14.10% पेक्षा अधिक आहे। पलूस सहकारी बँक सतत रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत आलेले आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे यांनी दिली आहे। यावेळी बँकेचे विद्यमान संचालक बजरंग उर्फ बळवंत सूर्यवंशी, शिवप्रसाद शिंदे, अनिल माने, जगदीश मोहोळकर, चंद्रकांत गोंदिल, ईश्वर सिसाळ, मनोहर बुचडे, दिलीप पाटील, नितीन खारकांडे, पुष्कराज पवार, अशोक माने, अश्विनी गोंदिल, मेघा इसुगडे, नितीश शहा, अध्यक्ष अक्षय जोशी तसेच वरिष्ठ अधिकारी सुहास सूर्यवंशी, राजू जाधव, अतुल कुलकर्णी, गजेंद्र माने, सर्व शाखाधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ सभासद उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस। गेल्या आर्थिक वर्षात 2025-26 या आर्थिक वर्षात बँकेने पुन्हा एकदा चांगला व्यवसाय करून 11 कोटी 1 लाखाचा नफा मिळवला आहे आणि दरवर्षीप्रमाणे किंवा गेली साधारण 20 वर्षाची परंपरा कायम ठेवून सभासदांना नेहमीप्रमाणे 11% डिव्हिडंड देण्याचा मानसही आमचा आहे। त्याचबरोबर येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये हेड ऑफिसचं बांधकाम आणि शेड्यूल दर्जा प्राप्त करणे हे 2 टार्गेट आमच्या पुढे आम्ही ठेवलेले आहेत आणि नक्कीच ते आम्ही यशस्वीपणे पार पाडू। या निमित्तानं जास्त काही न बोलता या बँकेच्या वाटचालीमध्ये सर्व सभासद, हितचिंतक, संचालक, सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गांचा मोलाचा सहभाग आहे। त्याबद्दल आणि तुम्ही सर्व पत्रकार, तुमचंही आम्हाला सारखं सहकार्य असतं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो।